तर सलामी जोडी मात्र खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय, थोडासा चेंजेस पाहायला मिळाला. कारण या अगोदर राम आणि अविनाश हे दोन तुम्ही फलंदाज पाहत होते आणि परंतु आता प्रत्येकचा मात्र या ठिकाणी समाविष्ट करण्यात आला. प्रत्येक वाकडे आणि त्याच्या सोबतीला आहे राम चौधरी आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय. आज अक्षयने गोलंदाजीमध्ये जबरदस्त बहारदारी कामगिरी केलेली आहे आणि त्याच गोलंदाजी हातामध्ये चेंडू मात्र पाहायला मिळतोय. राट्यामोरचा विकेट ना मारा करेल. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न करतोय. आज राम थोडासा नक्कीच साचपटतोय आज पूर्ण दिवसाचा खेळ जर पाहिला तर, कारण एक तंत्रशुद्ध फटके खेळणं त्याचा मात्र नक्कीच एक नैसर्गिक खेळ आहे. परंतु आज तशा प्रकारची मात्र खेळी त्याच्याकडनं पाहायला मिळाली नाहीये. परंतु ही महत्त्वाची मॅच आहे, बक्षीस पात्र फेरीतील ही लढत आहे. जो संघ जिंकेल तो किमान या स्पर्धेतून एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये थाटामाटात मात्र घेऊन जाणार आहे. मग चौदरपाडा संघ असेल की एलकुंदे संघ असेल, येणाऱ्या 6 षटकांनंतर मात्र नक्कीच हा रिझल्ट आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. हो, शेवटच्या क्षणाला मात्र नक्कीच बॅटचा जो नक्कीच फॉलो होता तो मात्र या ठिकाणी स्ट्रोक चेंज केला. कारण अगोदर पाहिलं तर ऑन साईडला नक्कीच चेंडूला उडवायचं होतं, परंतु त्या लेंथवरती चेंडू आला नाहीये आणि त्यानंतर छोट्या बाकलीचा वापर केला. सिंगल धाव तिथे मात्र त्यांनी कंप्लीट केली आणि आपल्याला पाठी राखायला मात्र नक्कीच या ठिकाणी जो आपला सहकारी आहे त्याला मात्र नक्कीच स्ट्राईक दिली. पहिली धाव रामच्या बॅटमधनं स्वतःचं खातं उघडलं आणि सांघिक नक्कीच या ठिकाणी अकाउंट ओपन केलं. सायंकाळ सत्र म्हटलं तर या मैदानावरती जे डावखुरे आता जे फलंदाज आहेत त्यांना मात्र जास्तीत जास्त संधी मिळत असते मोठे फटके खेळण्यासाठी. कारण ऑन साईडला लेफ्ट हँड बॅटरसाठी मात्र वारा वेगाने वाहत असतो. तुम्ही पाहू शकाल किती वेगाने वारे वाहत आहेत आणि त्याचा मात्र नक्कीच डावखुरे हाताचे फलंदाज फायदा उठवू शकतात आणि त्यामध्ये नक्कीच प्रत्येक हा सुद्धा मात्र फलंदाज डावखुरे हाताचा आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र मिड विकेटच्या बाहेर निघून जाईल. टावरिंग षटकार. शॉर्ट सिलेक्शन अगदी मिड विकेटला झाड आहे, त्या झाडामध्ये नक्कीच जाऊन चेंडू मात्र दडला गेला. अशा अनुषंगाने मात्र स्ट्रोक पाहिला आपण आणि कॅमेरावरती मी नक्कीच कौतुक करेन. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी चेंडू कैद केला. भावेश बारसी जबरदस्त. जर मैदानामध्ये एखादी सुई सुद्धा जरी हरवली तरी सुद्धा मात्र ती सुई तो कैद करू शकतो, एवढी त्याच्याकडे एक कला आहे. अनेक वर्षापासून पाहिले तर आपण प्रिन्स मूवीजचं नक्कीच कार्य करत असताना म्हणूनच तर वाहिनीला म्हटलं जाते किंग ऑफ टेलिकास्ट. रवी गुलवे असतील, प्रथमेश पाटील असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, एखादा जर नक्कीच त्याने काम हाती घेतलं तर मात्र नक्कीच बहारदारी कामगिरी त्यांच्या वतीने पाहायला मिळत असते. आणि इथे मात्र कामगिरी चांगली पाहायला मिळते म्हणजे प्रत्येकच्या वतीने. फटका चांगला आहे, मिस फिल्डिंग, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. विजय वाकडेकडनं मात्र ही चूक पाहायला मिळाली. मिडविकेटला उभा होता, जवळपास स्क्वेअरकडे नक्कीच त्यांनी मात्र वाटचाल केली. चेंडू थांबणं गरजेचं होतं, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि त्यामुळे 4 धावा इथे प्रत्येकच्या अकाउंटमध्ये पाहायला मिळाल्या. फुलटॉस चेंडू होता, टर्न केला पुन्हा होता. ऑनसाईडला एक धाव कंप्लीट केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न करतो राम, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र प्रत्येकने या ठिकाणी नाकारलं आणि एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली. एका धावेवरती समाधानी राहावं लागलं या ठिकाणी फलंदाज प्रत्येकला. संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये पाहायला मिळाली ती म्हणजे बिन गडी बाद 12 धावा. एकूण 28 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता आला. काल 10 संघ केले, आज 10 संघ, उद्या 8 संघ आहेत. कारण स्पर्धेचा अंतिम दिवस आहे त्यामुळे उद्या 8 संघांना संधी देण्यात आली. चांगला शेड्यूल मित्र बनेन या ठिकाणी, चांगला नियोजन मित्र बनेन बालगोपाल सोनालीपाडा संघाच्या वतीने. इथे मात्र ऑन साईडला उडवला रामनं, खाली क्षेत्र आहे, कुठलाही फिल्डर मात्र वाईडिश मिड विकेट आणि काऊ कॉर्नरकडे नाहीये आणि त्याच मला चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार.
ते चेंडू सुद्धा मात्र सीमेरेषे पलीकडे गेला आणि चेंडूच्या सह बरोबर पावशकाल क्षेत्ररक्षक गजानन सुद्धा मात्र नक्कीच बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेले. प्रयत्न त्याने केले होते चांगले, परंतु त्याला सफलता मात्र त्या ठिकाणी मिळाली नाहीये. परंतु पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चांगल्या स्थितीमध्ये आज जय हनुमान चौधरी संघ या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. कारण बिनगडी बाद एकूण धावसंख्या पाहिली आपण तर 16 धावा, एक जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली आणि चांगली सुरुवात, गोड सुरुवात जय हनुमान चौधरी संघाच्या वतीने पाहायला मिळते. त्यामध्ये पावशकाल रामच्या बॅटमधून एक चौकार आला, तर प्रत्येकच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार. तो वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळतो आणि राम खेळतो 5 धावसंख्येवरती. म्हणजे एक एक्स्ट्रा धाव इथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये अक्षयनं खर्च केले नाही. सर्व ज्या धावा आल्या त्या सर्व बॅटच्या स्वरूपात आल्या आणि आता मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज रोहितचा इथे मात्र वापर केला जातोय. पॉवर प्लेचा षटक इथे मात्र संपन्न झाला, त्यामुळे आता मात्र अतिरिक्त फिल्डर तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. वेगाने वारे वाहतात ऑन साईडला लेफ्टी फलंदाजासाठी आणि प्रत्येक आता मात्र पुण्यक्षदा ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. इथे मात्र निकेत शांत करेल का रोहित फलंदाज प्रत्येकला. व्हेरी गुड कॅचिंग अस्थिरक्षक बाय कमलेश, हातामध्ये चेंडू जाऊन विसावला, कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये आणि मोठी सफलता रोहितनं मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली. प्रत्येक वाकडे इज गॉन. आणि चेंडू मात्र हाताला लावता बॅटची वरची कडा पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. जेलबादच्या स्वरूपात बाद झाला फलंदाज प्रतीक. 11 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि प्रतीक बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलाय आदित्य. आदित्य पिच हिटिंग म्हणून मात्र त्याला ओळखतोय आपण, कारण त्यांनी इथे सिद्ध करून दाखवलं पहिल्या मॅचमध्ये आजच्या दिवसाच्या. दुसऱ्या मॅचमध्ये तो नक्कीच थोडासा निराशजनक त्याची कामगिरी पाहायला मिळाली, परंतु पहिल्या मॅचमध्ये मात्र अप्रतिम खेळ त्यांनी प्रस्थापित केला आणि या मॅचमध्ये महत्त्वाच्या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर चौधरी संघानं प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे, धाडसी निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि तो निर्णय कितपत योग्य ठरेल येणारा नक्कीच काही क्षणानंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. गोलंदाज रोहित त्याला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली, कॉन्फिडन्स नक्कीच त्याचा वाढला असेल आणि त्या कॉन्फिडन्स मात्र इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु या ठिकाणी पहा आदित्यने मात्र इनफिल्डला बीट केला आणि चेंडूला पाठवलं अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. परंतु सध्या या ठिकाणी फलंदाज आदित्य आता मात्र कुठेतरी मैदानामध्ये आग लावण्याचा कार्य करतोय, कारण पहिल्याच चेंडूचा तरी सामना केला आणि पहिल्याच चेंडूवरती चौकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलं. आता सफल होऊन गेल्याचा प्रयत्न फलंदाला मात्र नक्कीच फॉलो केला, परंतु या ठिकाणी पहा लक फॅक्टर आहे. चेंडू मात्र वेगाने निघून गेला, पंचाचा लेग बायचा इशारा थर्डमॅनच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चौकार बॅटच्या साह्याने आला तर दुसरा चौकार लेगबायच्या साह्याने अर्थात अवांतरच्या रूपाने आला, परंतु धावा कशा येतात हे महत्त्वाचं नाहीये. धावा येणं आता मात्र कुठेतरी चौधरी संघासाठी गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र या ओव्हरमध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. अजून एक मात्र सरळ बॅटर लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, गोलंदाजा डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झाला. लॉंग ऑफचा फिल्डर जाऊन चेंडूला उचलून फेक करतोय, तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. चांगला खेळ आपण पाहतोय, चांगली बॅटिंग सध्या फलंदाजी मात्र या ठिकाणी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावा वेगाने येतात. रोहितनं पहिल्या चेंडूवरती सफलता नक्कीच प्राप्त केली, परंतु त्यानंतर धावा येणं पाहायला मिळाला, कारण आदित्य खेळपट्टीवरती आला. त्याच्या बॅटमध्ये आपण एक चौकार पाहिला, त्याच्यानंतर ओव्हर टिंग लेग बायच्या रूपाने एक चौकार पाहिला आणि त्यानंतर ही दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे तब्बल 10 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत जोडल्या चौधरी संघानं. 26 धावा धावफलकावरती.
चेंडू खाली राहिला, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करतोय. डॉट चेंडू सांगता येते मात्र पाहायला मिळाली. ही मॅच अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच पोहोचेल, त्यात काही शंका नाही. ज्या अनुषंगाने दोन्ही संघ आपण जर पाहिले तर एकच ताकदीचे दोन्ही संघ आहेत आणि त्याचमुळे आज आजच्या दिवसातील अंतिम सामना या दोन संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. शेवटची लेंथ, शेवटचा चेंडू होता अगदी यॉर्कर लेंथ, इथे मात्र हातात आली. चेंडू बॅटला नक्कीच स्पर्श झाल्यानंतर मोठी एज पाहिली. बॅकवर्ड पॉईंटला मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू उतरून फेक करीपर्यंत एक धाव पूर्ण केली आणि अशा रीतीने दोन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक गडी इथे मात्र नक्कीच चौदरपाडा संघाने गमावला, परंतु धावा मात्र चांगला पाहायला मिळत आहेत. अजून एका षटकाचा केल्याने बाकी आहेत. पाहू शकाल टीम मीटिंग थोडीशी सुरू आहे त्या ठिकाणी. ते एक्झॅक्टली कुठल्या गोलंदाजाला चेंडू सोपवायचा ऑप्शनमध्ये पाहिले तर कमलेश सुद्धा आहे, त्यानंतर गजाननचा सुद्धा मी वापर करू शकता, परंतु संघनायक पाहूया विजय आता मात्र कुठल्या गोलंदाजावरती विश्वास नक्कीच या ठिकाणी दाखवेल. सत्तावीस धावा धावफलकावरती. काय सुंदर टेलिकास्ट आपण पाहतोय, अगदी क्लोज पिक्चर पाहतोय आपण. पंचांना सुद्धा मात्र पाहू शकाल, पंचांनी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली. एकही निर्णय त्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच चुकीचा पाहायला लागला नाही आणि एकही खेळाडूंना आज कुठल्याही निर्णयावरती आक्षेप उचलला नाहीये. जबरदस्त कामगिरी आणि सर्व काही आता मात्र नक्कीच या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर चेंडू मात्र सोपवलाय कमलेशच्या हातामध्ये. ज्या कमलेशने या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आणि तेच करंट फॉर्म पाहिल्यानंतर आता मात्र विजयने त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. प्रत्येक संघनायकाची वेगळी वेगळी रणनीती असते. विजयची सुद्धा मात्र वेगळी रणनीती पाहू शकाल. कमलेशच्या हातामध्ये चेंडू आहे तर एष्ट्यांच्या पाठीमागे स्वतः संघनायकाने आता मात्र या ठिकाणी ती जागा मात्र नक्कीच स्वीकारली. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस करतोय पाहू शकाल. शॉट बॅकवर्ड स्क्वेअरल्याकडे फिल्डर, शॉट थर्डमॅनला एक फिल्डर आहे, शॉट फाईनलेकडे फिल्डर आहे, त्यानंतर शॉट बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर तैनात आहे आणि मात्र लेंथ खराब, फुलटॉस हाताळले आणि त्याच्यावरती जाडू स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जाणारा हा षटकार. आणि आदित्य सांगतो ती मला तुम्ही हलक्यात घेऊ नका, कारण माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे नक्कीच ती गुणवत्ता आहे. इथून सुद्धा मी या ठिकाणी धावांचा पाऊस पाडू शकतो आणि ती सुरुवात त्याने केली. स्वागत केलं कमलेचं चौकारानं. खराब लेंथ होती, फुलटॉस, त्याच्यावरती फक्त चेंडूला दिशा दाखवली, वेगानं चेंडू निघून गेला आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या मात्र पुढे पोहोचताना एक गडी बाद 33, अजून 5 चेंडूचा खेळणं बाकी आणि या ठिकाणी छोड दिया जाय की मार दिया जाय, अखेर छोड दिया आणि चेंडू सरळ जाऊन डाबा स्टिक वरती मात्र आदळतोय. कमलेशने मिळवली सफलता. दुसरा धक्का लागत असताना चौदरपाडा टीमला. आहो पाटील, आहो पाटील, आहो पाटील. नवीन फलंदाज पंकज आलाय आणि पंकजला सुद्धा मात्र 30 लेंथ, खराब लेंथ, दाबा स्टिकवर फुलटॉस आणि त्याच्यावरती तुटून पडलाय पंकज. पाठवला चेंडूला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी.
खराब चेंडूची फेक आणि त्याच्यावरती मात्र जबरदस्त फलंदाजाचा प्रहार आपण या ठिकाणी पाहिलं. तिन्ही चेंडूचं आपण जर नक्कीच जर लाईन लेंथ पाहिली तर त्याच अनुषंगानं तीच लाईन त्यांनी पीक केली. ही लाईन खूपच छान आहे पहा. समोरच्या दिशेने चेंडूला मात्र या ठिकाणी हाताळला. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि चेंडू बाटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथा चेंडू आता मात्र निर्धाव. म्हणजे या पहिल्या डावातील अजूनही 2 चेंडूचा केले ना बाकी. धावसंख्या 2 गडी बाद 39. पंकज 2 चेंडूवरती 6 धावसंख्येवरती खेळतोय. सरळपणे लॉक पडण्याचा प्रयत्न गोलंदाजाने स्वतः फॉलो करून मध्ये मात्र नक्कीच चेंडू स्टॉप केला आणि फलंदाज धावतीच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद झालाय. राम लागणारा तिसरा धक्का जय हनुमान चौदरपाडा संघाला. आहो सांगतोय त्याचा अरे सर्जाला शेवटचा चेंडू शिल्लक नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल नसीब. आणि इथे मात्र फटका हवेत खेळलाय. फिल्डर आहेत डीप मध्ये, परंतु पाहतच राहतील एवढा दूरवरती जाऊन चेंडू मात्र या ठिकाणी लँड झालाय. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी या षटकाचा फिनिश पाहायला मिळाला. पंकजनं मात्र नक्कीच या ठिकाणी फक्त 3 चेंडूचा सामना केला आणि 3 चेंडूवरती 2 षटकार लगावले. अशा रीतीने मात्र पहिल्या डाबाचा केली ते संपन्न झाला. धाव फलकावरती धावा पाहायला मिळाला 45 आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहू शकाल या ठिकाणी काय जबरदस्त मात्र या ठिकाणी या शेवटच्या चेंडूवरती बिग हिट पाहिला आपण. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी कॅमेरा वर्क पाहतो आपण आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रेक्षकाने झेल पकडलाय. तर 3 षटकाची संमती येते मात्र पाहायला मिळाली. 45 धावा इथं मात्र आपण पाहिल्या अगदी 15च्या सरासरीनं आणि या ठिकाणी 46चा टार्गेट असेल. पहा किती चेहऱ्यावरती स्मित असे आहे, कारण या स्पर्धेसाठी अपार मेहनत करणारे हे व्यक्तिमत्व त्याचा आवर्जून उल्लेख होणं गरजेचं आहे. मिस्टर मोनू आणि नक्कीच त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी मित्रांनो उद्या इन ॲक्शन मध्ये पाहणार आहात. चेहऱ्यावरती गोड स्माईल पूर्णपणे सांगून जाते की ही स्पर्धा अगदी सफल होण्याच्या दिशेने मात्र वाटचाल करत असताना स्वर्गीय गीता भोईर स्मृती चषक 2024 त्यांचे सुपुत्र सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मयूर भोईर त्यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य नक्कीच केलेलं आहे. पंढरीनाथजी हरड यांना तुम्ही पाहू शकाल. बालचंद्रजी तरे सुद्धा या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करतायत. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी विघ्नेशजी मसने सुद्धा आहेत, ते सुद्धा आमच्या या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत. आणि त्यानंतर आमचा हा कंट्रोल रूम कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहू शकाल. मी योगेश पाटील, माझे समवेत म्हणजे गुणलेखक मिस्टर हेमंत नाईक आणि आमचे लाईव्ह ऑपरेटर मिस्टर गुलवी ब्रदर्स. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये सर्वांची पाहायला मिळाली. आणि हे आमचे 12 मॅन चेहऱ्यावरती नक्कीच थोडासा गोड स्माईल आहे, कारण टार्गेट खूप छानपैकी आपण पाहतो या ठिकाणी जे हनुमान चौदरपाडा संघाने उभारलाय. आणि या टार्गेटचा पाठलाग कशा रीतीने होईल तर पुन्हा जाऊया आपण आजच्या शेवटच्या डावाकडे.
समंदर शांत हो तो कोई भी नाव चला लेता है, लेकिन असली मजा तो तूफानों से कश्ती निकालने में आता है. या मॅच मधून या तुफानातून कश्ती काढती येईल का? टीम एलकुंडे संघाला पाहावं लागेल, कारण की शांतीमध्ये क्रांती करायची वेगळीच मजा असते. 46 धावांचं आव्हान आहे. षटक हातामध्ये 3, 18 चेंडूंचा खेळ, 46 धावांचा मेळ इथून बनवला जाईल का टीम एलकुंडे संघाकडनं, किंवा ज्या पद्धतीने अग्रेसिव्हली बॅटिंग केली आहे टीम जर्मन चौदरपाडा संघाने, त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील टीम चौदरपाडा संघ करेल का? आजच्या दिवसातील शेवटची मॅच, अंतिम मॅच, टॉप 3च्या रेस मधली मॅच. सकाळच्या सत्रापासून अनेक साऱ्या संघांना हरवलंय. सर्व संघांना ज्या पद्धतीने आव्हान आले ते आव्हान स्वीकारले, त्यांना उत्तरं दिलेत. पण या मॅच मध्ये असं म्हणतात ना की जंगलाचा राजा वाघ असतो आणि ते 2 वाघ आमोरे समोर आले, पण जंगल एक आहे. इथे एकच टिकणार आहे, पण तो कोण? मग एका बाजूला एलकुंदे आणि दुसऱ्या बाजूला टीम चौदरपाडा. एक बिग मॅच, बिग फाईट मॅच तयार होता. 46 धावांचं आव्हान आहे. 2 सलामीचे बॅटर राज आणि अक्षय तयार, आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन पॉवर प्लेचा गोलंदाज प्रतीक. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला चेंडू आलाय आणि या पहिला चेंडूवरती आईये और चले जाईये. स्वागत केलंय स्वॅगने. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा बाहेर, जशास तसं टोशाटोस. सारे हो करायचंय मग प्रतिउत्तर, प्रति हल्ला कसा केला जाईल, तर मग फलंदाज राजने दाखवलंय 4 धावेने. गोलंदाज यार. पुढचा चेंडू वन्स अगेन, बिग हिट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ए दिसाया स्मार्ट डॅशिंग मुंडा गाजवलाय सारा इलाका. अरे आपल्या भावाला तुम्ही कमी समजू नका. आपल्या भावाला दोन चेंडू धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते. टोटल 10 या आकड्यावरती. पहिला चेंडूवरती चौकार, तदनंतर बॉल मॅचच्या रेडीट मेरिटमध्ये होता आणि तदनंतर जर फेकून दिला 6 धावेंकरिता, आणि मग षटकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. गोलंदाज यार प्रतीक. तिसरा चेंडू यावेळेस फुलर लेनचा होता. अपील कसली केली गेली हा प्रश्नचिन्ह होता, कारण की बॅटच्या पट्टात चेंडू होता, बॅटची कडा घेऊन निघून गेला होता, आणि तदनंतर एक ही धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मध्यंतराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा फळकावरती पाहतोय. 46 धावांचा पाठलाग करताना ज्या पद्धतीने हल्ला करायचा होता तो हल्ला मात्र फलंदाज राजने करून दाखवला, आणि मागच्या मॅचचा हिरो देखील हे विसरून चालणार नाही. कॉन्फिडन्स आहे स्वतःकडे, या मॅचला घेऊन जाण्याची क्षमता आहे स्वतःकडे, आणि त्या क्षमतेला शक्तीमध्ये वापरताना आपल्या गावाचं नाव पुढे घेऊन जाताना राज चांगली बॅटिंग करतोय. पण त्याचबरोबर जर चौदरपाडा संघाचा विचार केला तर मग गोलंदाज आक्रमक आहेत. आजच्या दिवसामध्ये गोलंदाजाने प्रभावशाली केलाय टीम चौदरपाडाच्या, त्यामुळे हा बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती 11. नॉनस्ट्रायकर एंडला राज, स्ट्रायकर एंडला यावेळेस अक्षय. प्रतीक तयार. चेंडू क्रमांक 4. यावेळेस बॅटची कडा घेतली, हवेमध्ये चेंडू होता, झेल घेणं गरजेचं, आणि तदनंतर एक ही धाव कंप्लीट केली गेली, आणि एका धावेनिशी धावसंख्या फळकावरती आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. राजवरती खूप सारं लक्ष लागलंय. राजवरती खूप साऱ्या मॅचचे कारोमदार टिपले गेलेत, कारण की राजचा विकेट या मॅच मध्ये खूप जास्त इम्पॅक्ट करणार आहे समोरच्या संघाला, अर्थात टीम चौदरपाडा संघाला ठाऊक आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. पुढचा चेंडू यावेळेस बॅटची कडा, हवेमध्ये चेंडू, आणि झेल टिपली गेली. हे प्रभू, ये क्या हो गया. विकेट मिळाला राजचा.
तर विकेट मिळवला गेला आणि तदनंतर जर बघितलं तर प्रतीकने धावा आल्या त्याच्या अगेन्स्ट तरी देखील आपल्या गोलंदाजीवरती विश्वास ठेवला. ज्या अंदाजाने गोलंदाजी करायची होती किंवा जो एक्सपिरियन्स मला पणाला लावायचा होता त्याच एक्सपिरियन्सने किंवा त्याच विश्वासाने गोलंदाजी मात्र मैदानामध्ये केली गेली आणि त्याच्या जोरावरती जर बघितलं तर पहिल्याच 4 चेंडूवरती धावा 12 आल्या तरी देखील विकेट मिळवला आणि महत्वाचा गडी राजला या मैदानाच्या बाहेर पाठवला. आता मात्र नवीन बॅटर इनॅट नंबर 3 वरती विजयला आपण पाहतोय. 2 सख्खे बंधू मैदानामध्ये, एका बाजूला विजय, दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अक्षय. गोलंदाज तयार, येणारा पुढचा चेंडू विजयच्या अगेन्स्ट हा पहा जर हलक्या गतीने कट केलाय. रनआउटची ते संधी होती, बॉलची पकड तितकी चांगल्या पद्धतीने बनवू शकले नाही आणि थोडेसे नाराज आहेत स्वतःशी, पण स्वतःला कमबॅक करून देण्याचे इशारे खूप चांगल्या पद्धतीने दिलेत. हे देखील विसरून चालणार आहे आणि याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता की टीम चौदर पाड्याची ताकद आहे कमबॅक करणं आणि तो कमबॅक मात्र या मैदानामध्ये दाखवलाय. तर एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात धावा आल्यात 13 धावा आल्यात, माफ करा. म्हणजे अर्थात जर बघितलं गेलं तर हेड टू हेड फाईट सध्या तरी जशाच तशी चालू आहे आणि आता विजयासाठी 12 चेंडू इक्वेशनचा जर विचार केला तर या 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 33. गोलंदाजीवरती गोलंदाज आपण आदित्यला पाहतोय. बॅटिंग वरती ज्यावेळेस बॅटिंग करण्यासाठी आला होता शेवटच्या अंतिम चेंडूला षटकार मारून मात्र धावसंख्या 45 वरती नेऊन ठेवली होती. तोच आदित्य यावेळेस गोलंदाजीवरती आपण पाहतोय. त्यावेळेस पंकज होते, यावेळेस आदित्य आहे. आदित्यने देखील बॅटिंग केले, 13 धावा त्याने देखील बनवल्यात. 12 चेंडू 33 धावांची गरज आहे आणि या गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2, चेंडू क्रमांक 1 तयार. स्ट्रायकर एंडला आपण बॅटर पाहतोय विजय. हा ट्रॅकर चेंडू शॉर्ट पूल केलाय, चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. पहिला चेंडूवरती पहिला ब्लास्ट, 6 धावा. आम्ही दुसरे कोतारे आसमान चेंडूचा खेळ समाप्त झाला. 19व्या फळकावरती पाहतो. आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच आहे, टॉप 3 चा प्रवास करणारी मॅच. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. पाठीमागून डीप मधून खेळाडू येतोय, त्या दरम्यान जर बघितला गेला शॉर्ट पॉईंटचा खेळाडू देखील तिथपर्यंत पोहोचलाय त्याच्या पाठोपाठ आणि फेकी करेपर्यंत 3ऱ्या धावेची कॉलिंग अगदी चपलाईने 3 धावा बनवल्या गेल्या आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 22 या आकडावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा आल्या. धावसंख्या एका विकेटच्या नुकसानवरती पाहतोय 22 या आकड्यावरती. इक्वेशनचा जर विचार केला तर आता इक्वेशन मैदानामध्ये जोडायचे आहेत, त्या म्हणजेच 10 चेंडू आणि या 10 चेंडूमध्ये धाब्यांची गरज आहे 24. मॅच जवळ आली आहे, इक्वेशन जवळ आलाय. एखादा मोठा फटका या षटकामध्ये जर आला तर मग इक्वेशन आणखी सोपं वाटू लागेल. एलकुंदे संघ लढतायत मैदानावरती आणि का लढणार नाही, कारण की आजचा पूर्ण दिवस जर वेस्ट घालवायचा नसेल तर इथे करावं लागेल दोन्ही संघांना. इथे जिद्दीने संघर्ष करायचा आणि तो संघर्ष चालू आहे. हा पहा डॉट बॉल, निर्धाव चेंडू जो गरजेचा होता टीम चौदरपाडा संघाकडनं आणि तो डॉट बॉल आलाय आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा फळकावरती आपण पाहतोय 21. आता 9 चेंडू धावा 21. 22 धावात 9 चेंडू आणि 24 धावा बनवायच्यात. गोलंदाज यार, आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक डॉट बॉल, बॅक टू बॅक दुसरा आणि या आदित्य गोलंदाजाची ताकद त्याने आता दाखवायला सुरुवात केली आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय, पण विजयला स्ट्राईक वरती आणणं देखील गरजेचं आहे. विजय अटॅक करू शकतो हे पहिल्या चेंडूवरती त्याने दाखवलं. आता नॉन स्ट्रायकर एंडला सध्याच्या घडीला फक्त त्याचा अनुभव शेअर करू शकेल नॉन स्ट्रायकर एंड वरनं अक्षयसाठी. आणि 2 बंधू आहेत, यांना ठाऊक आहे का इथून पुढे आगेकूच कशा प्रकारे करायचंय, पण प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू मॅच मधून तुम्हाला हळूहळू बाहेर काढेल. पुढचा चेंडू, आणखी एक डॉट बॉल, आणखी एक 3रा चेंडू. लगातारचे 3 षटकार या स्पर्धेत पाहिले.
3 विकेट देखील पाहिलेत, पण 3 डॉट बॉल देखील इथून आता पाहायला मिळत आहेत आणि लगातारचा तिसरा डॉट बॉल. धावसंख्या स्थगिती पाहते 22 आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती 22 आहेत. या चेंडूवरती मी म्हणेन की आता सिंगल नव्हे तर मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये जावं लागेल. हा पहा लॉफ करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, झेल टिपली जाईल. अप्रतिम, दर्जेदार, क्लासिकल, कलात्मक झेल टिपली जाते आणि विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. उसका नाम है फेमस सैमी. आता 6 चेंडू आणि इक्वेशन जर पाहिलं तर या 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 24. झेच इक्वेशन 11-24 होतं, माफ करा 10-24 होतं, पण मागचे 4 चेंडू डॉट आलेत, ज्यामध्ये 3 निर्धाव चेंडू आणि 4थ्या चेंडूवरती विकेट. आणि आता हेच इक्वेशन 6 चेंडू मध्ये 24 धावा बनवायच्यात. चौदरपाडा संघ म्हटलं होतं की तुम्ही अंडरएस्टिमेट नाही करू शकत या संघाला, गोलंदाजी चांगली करू शकतात आणि चांगली करून दाखवली आहे. आणि शेवटचा अंतिम गोलंदाज त्याच्यापेक्षा तीक्ष्ण आहे, कारण की या आधीच्या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये धावा रोखायच्या होत्या 17. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, तदनंतर एक मोठा फटका षटकार आला आणि मग 4 चेंडू मध्ये 10च इक्वेशन ज्यावेळेस मैदानामध्ये आले होते, याच गोलंदाजाने 4 डॉट बॉल टाकलेत, हे विसरून चालणार नाहीये. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज विजय. या आधीच्या इक्वेशन मध्ये विजयने आपल्या संघाला बाहेर काढले, पण आता विजय पुन्हा एकदा बाहेर काढेल का? 6 चेंडू 24 धावा. एका बाजूला टीम एलकुंडे तर दुसऱ्या बाजूला टीम जय हनुमान चौदरपाडा. चेंडू क्रमांक पहिला डॉट बॉल, पहिला निर्धाव चेंडू बॉलच्या मॅरेट पासून दूर राहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय, इम्पॅक्ट करत होता लाईन मध्ये. फलंदाजाने एका जागेवरून अक्रॉस यार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आणि मग निर्धाव चेंडूची सांगता. चांगला डिसिजन आहे पंच गणेश पाटील सरांचा. पुढचा चेंडू यावेळेस उडवलाय हवेमध्ये, फटका फसलाय. शॉट मिड ऑफचा खेळाडू तैनात आहे, पण वो हो वड झेल, व्हॉट अ कॅच, अप्रतिम. अरे पुरुना उरला केलाय धुरला. तर 1983चा ज्यावेळेस वर्ल्ड कप झाला ना, त्या वर्ल्ड कप मध्ये एक गोलंदाज होता, त्याने एक असा चेंडू हाताळला की मग तो फलंदाजालाही समजला नाही, क्षेत्ररक्षकांनी समजला नाही. पण ज्यावेळेस कर्णधार जाऊन त्याला कपिल देवने विचारलं की हा चेंडू कुठला होता, तर तो म्हणाला मॅजिकल डिलिव्हरी आहे. आणि त्यानंतर त्याने ते म्हटलं होतं की मलाही माहिती नव्हतं हा चेंडू कसा पडला होता. त्याच पद्धतीने या क्षेत्ररक्षकाला जर विचारलं ना की हे जेल कशी पकडले, तो देखील म्हणेल मलाही माहिती नाही जेल कशी चिपकली, कारण की फक्त हात टाकण्याचा प्रयत्न आणि मग हातामध्ये चेंडू चिपकला गेला आणि विकेट मिळाला निर्णायक क्षणी. 2 बॉल डॉट आलेत. 4 चेंडू 24 धावांची गरज अजून देखील मॅच जिवंत म्हणावं लागेल. 4 चेंडू मध्ये 4 षटकार जोडले तर. नवीन बॅटर कमलेश, निर्णायक चेंडू डॉट बॉल, निर्णायक चेंडू मात्र इथे निर्धाव आला. आणि आता 3 चेंडू 24चं समीकरण. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे विजयच्या माध्यमातून. लेंथ चांगली आहे विजयची, लाईन चांगली आहे. टप्पा एक पकडून गोलंदाजी करतोय आणि त्याच टप्प्यावरती सातत्याने गुच्छाने गोलंदाजी करतोय, म्हणून बघा सक्सेसफुल आहे आतापर्यंत. हा देखील पहा थोडासा पाठीमागे चेंडू आणला गेला, त्यानंतर ऑन साईडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये आणि धावसंख्या 23-23 आकड्यावरती. अखेर जर मागच्या 7 चेंडूंचा विचार केला तर मागच्या 7 चेंडूमध्ये एकही धाव आली नव्हती आणि 8व्या चेंडूवरती एक सिंगल धाव पाहायला मिळाले. फुल टॉस आणि फुल टॉल चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावा. So beautiful. पण हा नो चेंडू फेअर डिलिव्हरी, इट्स अ नो बॉल. षटकार. टोटल धावा आल्या त्या चेंडूवरती 6 आणि आता विजयासाठी 7 धावा आल्यात. विजयासाठी 2 चेंडू 16 धावा.
आणखी एखादा नो चेंडू आला तर मग मॅच इन होऊ शकते. 3-16 आल्या असत्या तर मग छातीचे ठोके पुन्हा एकदा वाढले असते. फ्री हिटचा चेंडू होता, तितकासा फायदा उचलता आला नाही आणि आता मात्र औपचारिकता इथून बाकी आहे. एका चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 15-16. आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच आपण पाहतोय. बाळगोपाल स्पोर्ट सोनाळेपाडा आयोजित स्वर्गीय गीता भोईर स्मृती चषक 2024 हा महासंग्राम. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल अविनाश वाकडे चौदरपाड्याचे, त्यांना लाईव्ह स्क्रीनवरती दाखवला जातोय. मॅच कडे शेवटचा अंतिम चेंडू आणि स्वर्गीय गीता भोईर स्मृति चषक 2024 के खोलिए द्वार क्योंकि टीम चौदरपाड़ा आई है रथ पे सवार. वन होते मॅचला विजय प्रस्थापित केले जाते. टीम चौदरपाड़ा इथे विजय प्रस्थापित करते. विश कॉन्ग्रॅच्युलेशन अँड टीम एलकुंडे हार्ड लक. इतकंच म्हणेन की तेरे गिरने से तेरी हार नहीं, तू इंसान है कोई अवतार नहीं. फिर गिरेंगे फिर उठेंगे और कहेंगे चाहे कुछ भी होने दो, हम लढेंगे और लढते ही रहेंगे. लढा देत राहा मित्रांनो. प्रत्येक हार मध्ये तुमचा काहीतरी विजय असतो, ते पाहत राहा. प्रत्येक हार मधून काय शिकता येईल ते शिकण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच दरम्यान मी या स्पर्धेमधून नक्कीच धन्यवाद घेत बोलतोय आणि मी नक्कीच या स्पर्धेमध्ये थांबतोय. नुकताच आयोजकांनी जी संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.